कोणी तुमचा आदरही करेल, मग आदर केल्यानंतर फुगून जाऊ नका. आणि कोणी फटकन बोललं तर वाईट वाटून घेऊ नका. मनाला निर्लेप बनवा. आत्मज्ञान होण्यासाठी मन निर्लेप बनावं लागतं. जीवनामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आम्ही पण फेस करत असतो. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक मोहाचे, अपमानाचे, सन्मानाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येत असतात. मग तिथे आमचे गुरुदेव आमची कसोटी घेतच असतात ना. पण मन निर्लेप झालेले असल्यामुळे अमुक गोष्टीमध्ये ते रमत नाही, तमुक गोष्टीमध्ये ते अडकत नाही. म्हणूनच म्हटलं ना, नाच रे मना सद्गुरू नामात नाच. हे त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे की कधी कधी मोहात भुलतो रे, कधी कधी मोहात पडतो रे, असा जो अभंग आहे. या अभंगातून आपण काय शिकायचं आहे? हेच शिकायचं आहे की मोह, माया, लोभ, क्रोध हे जे काम क्रोधादी विकार आहेत, हे काम क्रोधादी विकार मध्ये आकळता, म्हणजे आपण अडकता कामा नाही. म्हणून गुरुनी दिलेली ती सेवा असते ना. मग धान्य माधुकरी असेल, रक्तदानाची सेवा दिलेली असेल, ग्राम स्वच्छता मोहिमेची सेवा दिलेली असेल, किंवा संजीवनी दानाची सेवा दिलेली असेल, किंवा आणखीन कुठलीही सेवा तुम्हाला जी दिली जाते, किंवा संत संघाला नेहमी या म्हणून सांगितलं जातं. तिथं पाहिलं जातं गुरु आज्ञा किती पालन करताय, किती तुम्हाला ध्यास लागला आहे, किती महत्त्वाचं काम असलं तरी माझा संत संघ चुकणार नाही. हे तुमच्याकडून घडतं का? म्हणजे मी माझ्या गुरुदेवांच्या संत संघाला, स्वामी आठवड्यानं मला येऊन भेटणार आहेत, मी स्वामींना जाऊन भेटलोच पाहिजे, ही खऱ्या अर्थानं तुम्हाला तगमग लागले का? अशा प्रकारे पाहत असतात ना गुरुदेव. अशा प्रकारे आपली वेगवेगळ्या प्रकारे कसोटी घेत असतात ना. त्या कसोटीमध्ये जो पास होतो तो ज्ञानी भक्त. परंतु असेही भक्त असतात, आपण का आलोय संप्रदायात हेच माहिती नाही. स्वामी मी तुम्हाला सांगितलं होतं माझं ते अमुक अमुक काम होऊ दे, ते नाही झालं. हल्ली अरे येत का नाही? नाही असंच नाही, मी हल्ली तिकडे जातो जरा. तिकडे कुठे? नाही जरा ते इकडे वेगळा मार्ग आहे तिथे जातो. मला तिथे गेल्यापासून स्वामी आता अनुभव आला आहे. स्वामी काय म्हणतात भेटल्यानंतर? ठीक आहे बाबा, तुझं जिथे कल्याण होत असेल तिथे जा. का? कारण स्वामी गुरु माऊली आहे. भगवान कृष्णाने तेच सांगितलं आहे की असा वाममार्गाने जाणारा माणूस जो आहे, वेगवेगळ्या देवदेवतांमध्ये अडकून पडणारा जो माणूस आहे, वास्तविक माणसाचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे,